आणि स्वतः इद्रिस नायकवडी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। इद्रिस जी, असं कळतंय की तुमचा राजीनामा मागण्यात आलेला होता एक युवा नेतृत्वाकडून तुमच्या पक्षाच्या, काय नेमकं घडलं होतं? ह्या बातम्या चालू आहेत असं माझ्याही कानावर येत आहे। बरं, लक्षात, परंतु प्रत्यक्षात असा काही निरोप किंवा काही नाही आहे, असा विषय काय अस्तित्वात नाही आहे सध्याला। आता काही जण कदाचित त्यांचे काही उद्देश वेगळे असू शकतात म्हणून अशा बातम्या ते देत असतील, लोक पसरवत असतील, पण सद्यस्थितीला अशी स्थिती नाही आहे की कोणी मला असा निरोप दिलाय किंवा कोणी आला राजीनामा मागायला। अच्छा, एक ओएसडी तुमच्याकडे आले होते आणि त्यांनी एक फॉर्मॅट सुद्धा सोबत आणला होता राजीनाम्याचा, असंही कळतंय। यातलं काहीच घडलं नाहीये असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ओएसडी किंवा बाकीचे अधिकारी लोक येणं जाणं असतंय माझ्याकडे लोकांचं। बरं, पण या विषयासाठी ते आले होते असं मला तरी काही माहिती नाही आहे। तुमच्या राजीनाम्याबद्दल पक्षातून तुमच्यापर्यंत काय नेमकी माहिती आली? अशी काही मागणी होतीये, तुमच्याकडे बोलली गेली आहे किंवा न बोलली गेलेली? मला अद्याप असं काही निरोप किंवा असं काही नाही आहे अजूनही। ज्या दिवशी त्यावेळेला बोलेन मी, अशी आली तर। ही तुमच्या राजीनाम्याची चर्चा सुरू कुठून झाली आहे किंवा का झाली असं तुम्हाला वाटतंय इद्रिसजी? प्रत्येक पक्षात असतात असंतुष्ट आत्मे, प्रत्येक पक्षात असतात। बरं, त्यामुळे ते हे साहजिक आहे। हे काय आमच्याच पक्षात असं नाही, असतात काही वेगळ्या प्रवृत्तीची माणसं, त्यांच्याकडनं अशा वावड्या उठवले जाणं किंवा अशा बातम्या पसरवलं जाणं हे चालू असतं। त्यापैकी तो प्रकार असावा असं मला वाटतं। ठीक आहे, अशा वावड्या पसरवल्या जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे। एका युवा नेत्याकडून तुम्हाला अशा प्रकारे ही मागणी करण्यात आलेली होती असं देखील कळतंय। हा युवा नेता कोण आहे, कोणाच्या संदर्भात हे सगळे? तर मला माहिती नाही, अशी बातमी ज्यांनी पुरवली त्यांनाच युवा नेता माहिती असेल। माझ्याकडे ज्यावेळेस असा विषय येईल त्यावेळेस मी नक्की आपल्याशी बोलेन। ठीक आहे, ही बातमी जे कव्हर करतायत आमचे प्रतिनिधी निलेश बोधावले सुद्धा सध्या फोन लाईनवर आहेत, ते तुम्हाला काही विचारू इच्छितात। निलेश, हो 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 हो, हॅलो हॅलो, हा इद्रिसजी, निलेश बोधावले तुम्हाला विचारतायत, त्यांचा आवाज थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल। पुन्हा एकदा काही कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। तुम्ही असं म्हणता आहात, निलेशचा आवाज येईपर्यंत मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की पक्षातील काही जणांकडून अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे। अशा प्रकारे तुम्ही काही आत्ता आमदार झालेला नाही आहात, अनेक वर्ष झालेली आहेत, मात्र आत्ता नेमकं असं काय घडतंय की ज्याच्यामुळे या वावड्या उठवल्या जात असाव्यात? नाही, पक्षांतर्गत काही लोकांना कदाचित ते मान्य नसावं किंवा काहीतरी इच्छा आकांक्षा असतात। आपली इच्छा आकांक्षा पूर्ण झाली नाही म्हटल्यावर मग ज्यांची पूर्ण झाली त्यांच्याबद्दल काहीतरी करणं, असं एक नैसर्गिक हा विषय असतो। असं प्रत्येक पक्षात आहे, तसं आमच्याही पक्षात असू शकतात। इद्रिसजी, निलेशचा आवाज आपल्यासोबत आता कनेक्ट झालेला आहे। निलेश प्रश्न विचारू शकता इद्रिसला। हॅलो सर, खरं तर 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री कार्यालयातून एक ओएसडी देखील आपल्या भेटीला आले होते आणि त्यांच्याकडून कुठेतरी आपल्याला निरोप देखील देण्यात आला होता, अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते। या संदर्भात आपण काय सांगाल? कारण सातत्यानं इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या चर्चा पक्षामध्ये होत्या आणि त्या अनुषंगानंच हे ओएसडी आले होते अशी देखील माहिती मिळते। आता माझ्या परस्पर लोक चर्चा घडवत असतील, करत असतील, तो माझा दोष नाही किंवा त्याबद्दलची मला माहिती नाही आहे, पण माझ्यापर्यंत असा विषय अद्याप पोहोचलेला नाही आहे। असा काही निरोप किंवा काय अशा पद्धतीचं काही बोलणं माझ्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही आहे। ओएसडीचं येणं जाणं, अधिकाऱ्यांचं येणं जाणं माझ्याकडे आमदार असल्यामुळं सातत्यानं असतं, ते काही नवीन नाही आहे। हॅलो, खरं तर तुम्ही ज्यावेळेस महापौर होता सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेचे, त्यावेळेस देखील तुमच्या बाबतीत असा एक प्रसंग घडला होता आणि त्यावेळेस देखील तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितला होता। त्यावेळेस तुम्ही स्पष्टपणे भूमिका घेतली होती की मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही। सध्या आपली जर अशा पद्धतीने भूमिका आली तर तुमची काय भूमिका असणार आहे? तुमच्याकडून पक्षानं सांगितलं की तुम्ही राजीनामा द्यायला हवा, तर तुम्ही काय भूमिका घेणार आहे? हा जर तरचा विषय झाला, जर तरच्या विषयावर अवलंबून राहून काही म्हणजे स्टेटमेंट करणं हे मला वाटतं योग्य होणार नाही। जर समजा पक्षाकडून असा काही निरोप आला, काय आला, तर ठीक आहे। इद्रिसजी यांचा आवाज आता आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। अजून असा काही विषय आपल्यापर्यंत आलेला नाही। ओएसडी येत जात असतात, मात्र अशा प्रकारे मागणी पक्षाकडून आपल्याकडे झालेली नाही असं त्यांनी म्हटलंय। इद्रिसजी धन्यवाद आणि निलेश तुझेही धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.